फडणवीस सरकार हे मराठा विरोधी आहेत असे आरोप मनोज जरांगे पाटील रोज करत असतात। आता मात्र देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विश्वासू नरेंद्र पाटील यांनीच सरकारवर तोफ डागली आणि काही प्रशासकीय अधिकारी हे मराठा समाजाच्या हितासाठी आड येत आहेत। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एमडी विजय देशमुख यांनी मराठा तरुणांना कर्ज देण्यासाठी जाचक अटी टाकण्याचा आरोप करत नरेंद्र पाटलांनी थेट सरकारला आव्हान दिलंय। त्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एमडी विजय देशमुख आणि नरेंद्र पाटील यांच्यातील आता वाद काय आहे, नरेंद्र पाटलांनी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांना नेमकं आव्हान का दिलंय आणि या संदर्भात पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण सविस्तररित्या बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि आपलं सगळ्यांचं कट टू कट मध्ये खूप स्वागत। मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी कर्ज मिळावं, स्वतःच्या पायावर उभं राहता यावं आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होता यावं यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात सध्या मोठा वाद निर्माण झालाय। या वादाच्या केंद्रस्थानी आहेत महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख। महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख यांच्या मनमानी कारभारामुळे महामंडळाच्या योजना रखडल्या असून मराठा समाजातील लाभार्थ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा थेट आरोप नरेंद्र पाटील यांनी केलाय। इतकंच नाही तर या अधिकाऱ्याच्या माध्यमातून सरकारला अडचणीत आणण्याचा आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप सुद्धा नरेंद्र पाटील यांनी केलेला आहे। या अधिकाऱ्याला सरकारला बदनाम करण्याची कोणीतरी सुपारी दिली असावी असा संशय असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता अण्णासाहेब पाटील महामंडळातील हा वाद थेट सरकारच्या पातळीवर सुद्धा पोहोचलेला आहे। छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना सुभेदारी विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद घेत नरेंद्र पाटील यांनी महामंडळाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महामंडळाचे अध्यक्ष असूनही आपल्याला विश्वासात न घेता निर्णय घेतले जात आहेत। अध्यक्षपद आता केवळ शोभेचं राहिलेलं आहे आणि आपले हात बांधले गेलेत अशी खंत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। इतकंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित दखल घेतली जात नसल्यामुळे आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ असं देखील नरेंद्र पाटील यांनी म्हटलेलं आहे। आता मात्र हा संपूर्ण वाद नेमका कशामुळे निर्माण झालाय हे आपण जर पाहिलं तर नरेंद्र पाटील यांच्या आरोपानुसार गेल्या वर्षी दिवाळीपासूनच व्यवस्थापकीय संचालकांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे महामंडळाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यामध्ये अडथळे निर्माण झालेत। 15 लाख रुपयांचं कर्ज घ्यायचं असेल तर लाभार्थ्याने वर्षाला 5 ते 6 लाख रुपये उत्पन्न असल्याचं प्रमाणपत्र सादर करावं अशी अट घालण्यात आली आहे आणि या अटीमुळे ज्यांना प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची गरज आहे अशाच तरुणांना कर्ज मिळण्यामध्ये आता अडचणी निर्माण होत असल्याचा दावा देखील नरेंद्र पाटलांनी केलाय। कारण ज्याच्याकडे आधीपासूनच 5 ते 6 लाखांचं वार्षिक उत्पन्न आहे त्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी महामंडळाच्या कर्जाची गरज किती राहणार असा सवाल सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केलाय। त्याचबरोबर 2024 आणि 2025 मधील अनेक LOI म्हणजेच लेटर ऑफ इंटेंट रद्द करणारे परिपत्रक काढण्यात आल्याचा आरोप देखील पाटील यांनी यावेळी केलाय आणि या LOIच्या आधारे अनेक लाभार्थ्यांनी कर्ज घेतलं, व्यवसाय सुरू केला, मात्र आता संबंधित लाभार्थ्यांना व्याज परताव्यापासून वंचित राहावं लागत असल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय। त्यामुळे व्यवस्थापकीय संचालकांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी आपण पत्रही दिलं होतं, मात्र त्या पत्रावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलेलं आहे। शिवाय गेल्या वर्षभरापासून अनेक लाभार्थ्यांना व्याज परतावा मिळालेला नाही असा दावा सुद्धा त्यांनी केलाय। दरम्यान याचा थेट परिणाम मराठा समाजातील तरुणांवर होत असल्याचं नरेंद्र पाटील यांचं म्हणणं आहे। कारण महामंडळाचा मूळ उद्देशच हा आहे की आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या तरुणांना कर्ज मिळावं, त्यांनी व्यवसाय सुरू करावा आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं। पण जर कर्जासाठीच कठीण उत्पन्नाची अट, कागदपत्रांच्या अटी आणि इतर जाचक नियम लावले गेले तर या योजनांचा लाभ नेमका कोणाला मिळणार असा सवाल सुद्धा यावेळी पाटील यांनी उपस्थित केलाय। याचबरोबर वाहन कर्जाच्या मुद्द्यावरून सुद्धा त्यांनी व्यवस्थापकीय संचालकांवर निशाणा साधलाय। ग्रामीण भागातील अनेक तरुण ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक, JCB किंवा इतर वाहनं घेऊन व्यवसाय सुरू करतात। वाहनांच्या माध्यमातून वाहतूक, त्याचबरोबर शेती, बांधकाम किंवा इतर व्यवसाय उभे करून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतात। मात्र वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे वाहन कर्ज मिळणार नाही अशी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केलाय आणि कोणता व्यवसाय करायचा हे लाभार्थी ठरवणार की महामंडळ असा सवाल सुद्धा उपस्थित केलाय। दरम्यान नरेंद्र पाटील यांच्या मते या जाचक अटींमुळे महामंडळाच्या लाभार्थ्यांची संख्या आता घटली आहे आणि राज्यात मराठा क्रांती मोर्चे निघाल्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि त्यातून तब्बल
1,80,000हून अधिक लाभार्थी जोडले गेले. मात्र आता व्यवस्थापकीय संचालकांच्या निर्णयामुळे ही संख्या कमी होत असल्याचा दावा देखील करण्यात आलाय आणि कागदपत्रांच्या अटींमुळे लाभार्थी त्रस्त झालेत. कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत आणि व्याज परताव्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मराठा समाजात सरकार विरोधात नाराजी निर्माण होत असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि याच ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण सुद्धा मिळतंय. याबाबत नरेंद्र पाटील यांनी थेट आरोप असा केलाय की व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्या माध्यमातून सरकारला अडचणीत आणण्याचं काम सुरू आहे. त्यांच्या पाठीशी कोणीतरी आहे आणि सरकारला या माध्यमातून बदनाम केलं जात आहे. शिवाय सरकारच्या विरोधात लोकांमध्ये रोष निर्माण करण्याचं काम देखील महामंडळाच्या या पातळीवरून होत असेल तर सरकारने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची सुद्धा गरज आहे. याचबरोबर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती सुद्धा नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिली आहे. मात्र वारंवार तक्रारी करूनही अद्याप अपेक्षित निर्णय झालेला नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. सोबतच महामंडळाचे अध्यक्ष असूनही जर व्यवस्थापकीय संचालक अध्यक्षांना विश्वासात घेत नसतील, अध्यक्षपदाची भूमिका मग नेमकी काय राहते हा प्रश्न नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केलाय आणि अध्यक्षपद आता शोभेचं राहिलेलं आहे. आमचे हात बांधलेले आहेत आणि हे पद ठेवून आता काय करायचं अशी भूमिका सुद्धा त्यांनी मांडली आहे. त्यामुळे आपण आता महामंडळाची सेवा वापरत नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय आणि पद सोडण्याची वेळ आली असल्याचं देखील म्हणून दाखवलंय. दरम्यान येत्या मंगळवारी मुंबईत मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणार आहे आणि या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे संबंधित कागदपत्र सादर करणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलंय. त्याचबरोबर मराठा समाजाशी संबंधित इतर प्रलंबित मागण्यांवर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. NCERTने अभ्यासक्रमातून हटवलेला मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावा या मागणीची देखील यावेळी हा जो मुद्दा आहे तो उपस्थित केला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु आता या संपूर्ण प्रकरणात पुढचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. मुख्यमंत्री नरेंद्र पाटील यांच्या तक्रारींची दखल घेऊन व्यवस्थापकीय संचालकांच्या कारभाराबाबत काही निर्णय घेतात का? जाचक अटी मागे घेतल्या जातात का? लाभार्थ्यांचा रखडलेला व्याज परतावा मिळतो का? आणि सोबतच 2024-25 मधील LOIचा प्रश्न सोडवला जाईल का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्याचबरोबर नरेंद्र पाटील खरंच अध्यक्षपदाचा राजीनामा देणार का हा देखील मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र तुम्ही अशाच राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.